आणि सुरुवातीलाच 3 वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भात पीक कापणीला सुरुवात केलेली आहे। 62,000 हेक्टरपैकी 60,000 हेक्टरवरील भात पीक कापणी पूर्ण झालेली आहे। दरम्यान नाचणी पीक वेचणी देखील अंतिम टप्प्यात आहे। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारामध्ये मक्याची उच्चांकी आवक आहे। मक्याच्या 21,000 पोत्यांची आवक झाली आहे। मक्याला सध्या 2,175 प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली। बारामतीसह आसपासच्या तालुक्यांमध्ये देखील मक्याची आवक होती आहे। शासनाने मध्यम आणि लघु प्रकल्पाची निर्मिती केली आहे, मात्र त्या प्रमाणात शेतीसाठी लागणाऱ्या विजेची सुविधा निर्माण केली नाहीये। यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी कसरत करावी लागते, तर किमान 12 तास आणि दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी करतायत। रब्बीच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून त्यांना पाण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे। दुसरीकडे शेतीला केवळ रात्री वीज पुरवठा केला जातोय, त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। वाशिमच्या शिवनीमध्ये एका शेतकऱ्याने 1.5 एकर शेतामध्ये वांग्याची लागवड केलेली आहे। भाजीपाला पिकातून शेतकऱ्याला लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत असल्याचं त्या शेतकऱ्याने म्हटलेलं आहे। कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळावं यासाठी शेतकऱ्यानं भाजीपाल्याच्या पिकाची लागवड केलेली आहे। या वांगी उत्पादक शेतकऱ्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळे यांनी। वाशिम जिल्ह्यातील शिवनी येथील शेतकरी गोपाल चव्हाण यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत 1.5 एकरावरती या वांग्याची लागवड केलेली आहे। आपण बघू शकतो हा फळ जवळपास 5 महिन्याचा झालेला आहे आणि 45 दिवसानंतर याचं उत्पन्न सुद्धा त्यांना सुरू झालेलं आहे। नेमकं कशा प्रकारचे यांनी हे वांग्याची लागवड केली व कसं याच्यातून त्यांना उत्पन्न मिळालं ते जाणून घेऊया। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगसाल, कशा स्वरूपाचं याचं उत्पन्न आहे व काय दर मिळत आहे व किती उत्पन्न तुम्हाला अपेक्षित आहे? हे 4 ते 5 लाख रुपये अजून होते। याच्यातनी आम्ही पहिले सोयाबीन पेरत जा, सोयाबीनातनी आपल्याला खर्च काढून याच्यातनी रुपया नाही उरत आहे सोयाबीनातनी। तर मग आपण सोयाबीन कॅन्सल केलं। यंदा मला चला आपण वांगं लावून पहा। वांगं लावलं तर 3 लाख रुपये आता लोक बनलेला आहे। 1.5 लाख रुपये याला खर्च यायला आहे। तर हे अजून 6 महिने वांगं टिकते, तर अजून याच्यातनी 4 ते 5 लाख रुपये अजून होते। त्यामुळं या 1.5 एकरामधून जवळपास त्यांना खर्च होत जाता 6 लाख रुपयाचं वर्षाकाठी उत्पन्न मिळणार आहे। गणेश मोहोळे, झी मीडिया, शिवनी, वाशिम। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।